1 किलो उडदाच्या डाळीचे घरगुती मसाल्यात केलेले पापड बनवण्यासाठी मी 1 किलो उडदाची डाळ चांगली दळून आणलेली आहे, बारीक दळून आणायची। यामध्ये मी पांढरी मिरीसुद्धा घातली होती। आता घेतलेला आहे पापड खार, मीठ, पांढरा हिंग आणि काळी मिरी। आता हे सगळे मसाले आपण यामध्ये घालून घेऊया। हे पीठ मसाले घालून चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जेवढे पापड लाटता येईल तेवढंच पीठ घ्यायचं आहे आणि चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे। तर यातलं निम्मं पीठ मी घेतलेलं आहे आणि ते पाणी घालून असं छान घट्ट मळून घेतलं, पुरीपेक्षाही जास्त घट्ट मळायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे पीठ पाटा वरवंट्यावरती चांगलं ठेचून घ्यायचं आहे, म्हणजे याचे पापड एकदम छान खुसखुशीत होतात। ह्यानंतर आता मी पापड लाटून घेतलेले आहेत, एकदम पातळ लाटायचे आहेत, सुकल्यानंतर ते थोडेसे जाड दिसतात। तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी हे पापड आपल्याला 10 ते 15 मिनिट उन्हामध्ये दोन्ही बाजूने वाळवून घ्यायचे आहेत आणि वर्षभर साठवणुकीचे आपले हे उडदाच्या डाळीचे पापड तयार झाले। तळल्यानंतर ते एकदम छान फुलले जातात आणि खायला तर एकदम खुसखुशीत लागतात, पांढरे शुभ्र होतात, अजिबातही लाल होत नाहीत। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।